आरोग्य सेवा म्हणजे रुग्णांना उपचारासोबतच सुरक्षितता, सुविधा आणि संवेदनशील वागणूक मिळणे अपेक्षित असते. मात्र अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या मूलभूत सुविधांचाच बोजरावा उडाल्याचे चित्र समोर येत आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. इथे पाणी नाही. अकोला हॉस्पिटल पत्रकारांनी याबाबत चौकशी केली असता काही कर्मचाऱ्यांनी कुठल्या न कुठल्या फ्लोअरला पाणी असते असं उत्तर दिल्याचे सांगितले जाते. नाही भेटत हा इश्यू नाही आहे. इथे पाणी असते, कुठल्या ना कुठल्या फ्लोअरला पाणी अवेलेबल असते. जर जास्त लोक आले, जास्त पेशंट असले तेव्हा पाणी संपते, त्याची कॅपॅसिटीच्या अनुसार. मात्र प्रश्न असा आहे की एका मजल्यावर पाणी उपलब्ध असून दुसऱ्या मजल्यावर नसल्यास रुग्णांनी उपचार सोडून पाण्याच्या शोधात फिरावे का? प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे. प्यायला अजिबात नाही. हो का? खालून आणलं. हा, हे बघा हे लहान बाळ, हे बघा हे पेशंट, हे बघा हे मुलं इथे लहान लहान, हे बघा हे अपंग मुलगी आहे, हे बघा किती अस्वस्थ दशा चालू आहे या लोकांची. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अनेक रुग्णांची शारीरिक व्यवस्था अत्यंत नाजूक असते. अशा परिस्थितीत त्यांचे नातेवाईकही मानसिक तणावाखाली असतात. त्यातच पिण्याच्या पाण्यासाठी मजला बदलत फिरावे लागते. ही अत्यंत वेदनादायक बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. येतात आणि त्यांचे नातेवाईक पण. आता यांच्यासोबत हे 2 लेडीज आहेत. मग हे पाण्याची क्षमता कशी जे कमी आहे पेशंटच्या अनुसार बनवलेलं आहे, पण पेशंटचे नातेवाईक आल्यानंतर ते पाणी पुरेसं नाही आहे, कमी पडते. मग तेव्हा ते पाणी कुठंतरी संपते आणि मग यांना पर्यायी व्यवस्था असते. खाली आहे, खाली 24 तास पाणी अवेलेबल आहे, फक्त यांना जाऊन आणावं लागतं. या दरम्यान 4थ्या मजल्यावरील वॉर्ड परिसरात मधमाशांचे पोळे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खिडक्या उघड्या असल्याने मधमाशा थेट रुग्णांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला किंवा लहान मुलाला मधमाशी चावल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे पत्रकारांनी संबंधित कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवण्याची विनंती केली असता काही कर्मचाऱ्यांनी तुम्ही आम्हाला आयडी कार्ड विचारणारे कोण असा प्रतिप्रश्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वतःची ओळख स्पष्ट करण्याऐवजी अशा प्रकारची भूमिका घेतल्याने पारदर्शकतेबरोबरच शंका निर्माण होत आहे. इतकेच नव्हे तर समस्यांबाबत जाब विचारल्यानंतर काही कर्मचाऱ्यांकडून जा काय करायचे ते करा अशा स्वरूपाची आरेरावी झाल्याचा आरोप समोर आला आहे. त्यामुळे रुग्णांच्या अडचणी आणि तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना अधिक तीव्र होत आहे. माझा परिचय नाही विचारू शकत तुम्ही मला? नाही, माझा परिचय दिलाय. मी पत्रकार आहे. मी SS न्यूजचे मी पत्रकार आहे. मी SS न्यूजचे पत्रकार आहे. तुम्ही सांगा ना तुमचा परिचय. तुम्ही का नाही सांगत आहे परिचय? तुम्ही का बोला ना. हा बोला ना. परिचय का देत नाहीये तुम्ही? परिचय का देत नाहीये तुम्ही? परिचय का देत नाहीये तुम्ही? मला विचारता तुम्ही तुमचा परिचय का देत नाहीये तुम्ही मला? मी तर दिलाय ना माझा परिचय. मी माझा परिचय दिलाय ना. पिण्याच्या पाण्याचा अभाव, 4थ्या मजल्यावर मधमाशांचे पोळे, कर्मचाऱ्यांची कथित अरेरावी आणि ओळखपत्र दाखविण्यास नकार या सर्व घटनांमुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. रुग्णांच्या जीवाशी संबंधित या प्रश्नांची जबाबदारी नेमकी कोण घेणार? आरोग्य विभाग, रुग्णालय प्रशासन आणि संबंधित अधिकारी याबाबत तातडीने दाखल घेऊन ठोस कारवाई करणार का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी वर्षा फुसे यांनी. 5वा मजला. मी पायी चालत आहे. लिफ्ट बंद आहे आणि इथे हे झाडं आहे. हे बघा हा 5वा मजला. या 5व्या मजल्यापर्यंत मी पायी चालत आलेली. हे बघा हे मी पायी चाललेली. लिफ्ट बंद आहे. पेशंटच्या जीवाशी खेळ चालू आहे. बघा सगळ्या सोयी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्यानंतरही ही अशी दुर्दैवी अवस्था चालू आहे.
माझ्या अंगावर हे चढत आहेत. मला म्हणतात तुम्ही कोणाची परमिशन घेऊन आले, तुम्ही लेडीज लेडीज सारख्या बोला. हे माझ्यावर आवाज चढून बोलत आहेत तिथे. मी काय बोलली तुम्हाला? व्यवस्थित नाही बोलली मी. काय बोलली सांग? नाही, मी ओरडून बोलत नाही. तुम्ही काय बोलले मला पहिले? तुम्ही मला काय बोलले? व्हिडिओ काढायची परमिशन नाही आहे का बोलले? का नाही आहे परमिशन? आम्हाला आहे ना. कुठं आहे? घडलेलंच आहे ना. पाणी नाही आहे. मी बघितलं वर जाऊन, पाणी नाही आहे. पेशंटनीच सांगितलं मला. पेशंटचे नातेवाईक जे आहेत तिथं. महाराणा प्रतापसिंग जयंती महोत्सव व भव्य शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराणा प्रतापसिंग जयंती शोभायात्रा समिती अमरावतीची महत्त्वपूर्ण बैठक श्री कालीमाता मंदिर संस्थानमध्ये पार पडली आहे. बैठकीत जयंती उत्सवाची रूपरेषा, विविध जबाबदाऱ्या व नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. येत्या जयंती दिनानिमित्त सकाळी गणेश कॉलनीतील महाराणा प्रताप गार्डन व प्रताप चौकातील अश्वारूढ पुतळ्याचे अभिषेक करण्यात येणार असून सायंकाळी 5 वाजता गांधी चौकातून भव्य शोभायात्रेला प्रारंभ होईल. अंबादेवी रोड, राजकमल चौक, बापट चौक, सरोज चौक या मार्गे शोभायात्रेचा समारोप प्रताप चौक येथे होणार आहे. या शोभायात्रेत विविध राजपूत व सामाजिक संघटनांचा सहभाग राहणार असून समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन समितीने केले आहे. और हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी ने हमको और जो संविधान जो लिखे थे हमारे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर सर ने, उस संविधान के हिसाब से हमारी जो हिंदू संस्कृति है, यह पूरे भारतवर्ष में, पूरे वर्ल्ड में हिंदू संस्कृति अपनी पहले से बड़े बुजुर्गों के ज़माने से तो आज तक के नवी पीढ़ियों से वो हिंदू संस्कृति जागृति रहना चाहिए. उस हिसाब से हम लोगों ने, हमारे जो समिति वाले जो लोग हैं सभी ने हमारे घर बैठे, हमारी माताएं, बहनें, बच्चे लोग, तो आज हम लोगों ने श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान के ओर से और महाराष्ट्र युवा मंच के ओर से और हमारे जो समिति ठहरी हुई है, समिति के नाम से हम लोग आज महाकाली शक्तिपीठ में हमने आज मीटिंग रखे हैं अभी, और ये मीटिंग चालू है, भव्य दिव्य मीटिंग चालू है. अभी कुछ लोग आने वाले हैं. तो मैं इसी तौर पे ये बोलता हूँ कि 17 तारीख को जो महाराणा प्रताप जयंती को जो हम लोग सब मिल के पूरे अमरावती शहर वासी है, विलासनगर वासी है और पूरे के पूरे बंडेरा वासी है और सकल हिंदू समाज मिलके और राजपूताना समाज सभी मिलके हम लोग यह भव्य दिव्य 17 तारीख को सवेरे न्यू गणेश कॉलोनी में वीर महाराणा प्रताप जी का जो स्टेचू है उनका हम लोग वहाँ पे अभिषेक करेंगे, राज्य अभिषेक के जैसा. उसके बाद में हम लोग वीर महाराणा प्रताप चौक सरापा बाजार में वहाँ पे भी जाके हम लोग सवेरे 8 बजे से तो 10 बजे तक के हमने यह प्रोग्राम ठहराया है. वहाँ पे भी अभिषेक होगा. उसके बाद में शाम को 5:30 बजे से 6 बजे तक के गांधी चौक से हमारी भव्य दिव्य बहुत बड़ी रैली निकालने की इच्छा है और रैली पूरी भव्य दिव्य निकाले जाएंगी. गांधी चौक से निकलेंगे, गांधी चौक से निकलते निकलते राजकमल चौक पे आएंगे, राजकमल चौक से जयस्तंभ चौक, जयस्तंभ चौक से बापट चौक, बापट चौक से जवाहर रोड होती हुई वीर महाराणा प्रताप चौक सरापा बाजार में वहाँ पे हमारा समापन होगा. मैं इसलिए हमारे पूरे राजपूत समाज, ठाकुर समाज को और मैं पूरे के पूरे हमारी महिला मंडल को भी, सभी हमारे बड़े बुजुर्ग लोगों को भी मैं और सकल हिंदू समाज की जितनी भी संगठनाएं हैं इनको मैं यह महाकाली शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से मैं यह आह्वान करता हूँ सभी समाज को, हर समाज को. आपको मालूम है कौन सा समाज है? अपने लिए सभी समाज है. वो बोलते ना कि हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब भाई भाई. तो हर समाज में इसमें जुड़े रहिए और भव्य दिव्य रैली में आप लोग आइए. यह मैं डॉक्टर 1008 महाशक्तिपीठाधीश्वर श्री शक्ति जी महाराज मैं आह्वान करता हूँ. और 2 शब्दों में हमारे समिति का नाम लेते हुए विक्रम भाई और हमारे बड़े बुजुर्ग आए भैया जी, उनको मैं 2 शब्दों आपकी मीडिया के माध्यम से मैं बोलना चाहता हूँ कि आप भी थोड़ी सी जानकारी दीजिए. इसी तौर पे मैं यहाँ पे 2 शब्दों भारत माता की जयकारा देते हुए, वीर महाराणा प्रताप की जयकारा देते हुए और हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी का जयकारा देते हुए मैं यहाँ पे 2 शब्द विराम करता हूँ. बोलो भारत माता की जय. मित्र वणव्यात गारवासारखा असतो या कवितेतील ओळींप्रमाणे आयुष्यभरात मित्राच्या सुखदुःखात सहभागी होणारे माधव सपकाळ, राहणार सावरा, मंचनपूर, तालुका अकोट, जिल्हा अकोला, आज आपल्यात नसले तरी त्यांच्या मैत्रीची ऊब आजही शेकडो मित्रांच्या हृदयात जिवंत आहे.
मेरिको लिमिटेड कंपनीत अनेक वर्षे सेवा बजावणारे माधव सपकाळ हे मन मोकळे, हसतमुख आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता गुजरात, कर्नाटक, मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत विस्तारला होता. काही वर्षांपूर्वी माधव सपकाळ आणि पत्रकार नितीन पाटील मुळे यांची भेट झाली. या भेटीतून दोस्ती के रंग हा व्हॉट्सअप ग्रुपची निर्मिती केली. पाहता पाहता 118 सदस्य या ग्रुपमध्ये सहभागी झाले. मैत्रीच्या या धाग्यांनी बांधलेले सर्व मित्र शेगाव येथे आयोजित गेट टुगेदरमध्ये एकत्र आले आणि माधव सपकाळ यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांची मने जिंकली. मात्र काळाने अचानक घाला घातला. एक दिवस दोस्ती के रंग या ग्रुपवर माधव सपकाळ यांच्या निधनाची दुःखद बातमी आणि श्रद्धांजलीचा संदेश आला. हा संदेश वाचताच संपूर्ण मित्रपरिवार सुन्न झाला. प्रत्येकाच्या मनात आठवणीचा पूर उसळला. या दुःखाच्या क्षणी लातूर येथील खलील शेख यांनी एक हृदयस्पर्शी प्रस्ताव मांडला. सपकाळ साहेबांची 3 मुले आहेत. आपण त्यांच्या कुटुंबांसाठी काही करू शकतो का, अशा प्रश्नाने सर्वांच्या मनाला हात घातला. त्यानंतर ग्रुपचे मार्गदर्शक अनिल नळकांडे राहणार गुजरात, SM पाटील राहणार अकोला, अनिल गोमासे राहणार अकोला, निपुल चांद्रिया मुंबई, भूपेश महल्ले मुंबई, श्रीरंग रावते, निलेश आगरकर, रणजित सगने, योगेश राठोड यांच्यासह अनेक सदस्यांनी चर्चा करून मदतीचा निर्णय घेतला. सर्वप्रथम निपुल चांद्रिया यांनी 10,000 रुपयांची मदत जाहीर केली. त्यानंतर अनिल नळकांडे गुजरात, रितेश घडेकर नागपूर, MS पाटील अकोला, अनिल गोमासे अकोला, संतोष कुमार कर्नाटक, भूपेश महल्ले मुंबई, PSI महेश भोसले बीड, जीवन तेलंगणा, बालाजी इंगळे नांदेड, नितीन कांबळे अकलूज, शिवानंद बोले नांदेड, योगेश राठोड कन्नड, भारत पालवे जालना, अमित सौदागर अंजनगाव सुरजी, निलेश आगरकर अकोला, वीरेन जोशी सांगली, नितीन पाटील मुळे अमरावती, रणजित सगने अचलपूर, श्रीरंग रावते अकोला, दिलीप मिटकरी बुलढाणा, अमोल ठाकरे दर्यापूर, सुनील निकम, ऋषिकेश रहाटे बच्छीवार नांदेड, ज्ञानेश्वर किरतवाव नांदेड आणि इतर सदस्यांनी पुढाकार घेत निधी संकलन करून दिलाय. या कार्यक्रमातून तब्बल 42,000 रुपयांचा निधी जमा झाला आहे. हा निधी माधव सपकाळ यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी फिक्स डिपॉझिट स्वरूपात घेण्यात आलाय. एवढेच नव्हे तर कर्नाटक येथील श्रीनिवास यांनी सपकाळ यांच्या मुलाच्या 10वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून मैत्रीचा खरा अर्थ समाजासमोर ठेवलाय. आजच्या सोशल मीडियाच्या युगात व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे केवळ गप्पांचा मंच नसून संकटात धावून येणारे कुटुंबही ठरू शकते. हे दोस्ती के रंग परिवाराची कृतीतून सिद्ध झाले आहे. माधव सपकाळ आज या जगात नसले तरी त्यांची जपलेली मैत्री, माणुसकी आणि प्रेमाची नाती त्यांच्या मित्रांच्या स्वरूपाने आजही जिवंत आहे. मित्रासाठी मित्र कसा उभा राहू शकतो याचे प्रेरणादायी उदाहरण ठरत असून सर्व स्तरावरून दोस्ती के रंग या ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. रक्ताची नाती जन्माने मिळतात पण मैत्रीची नाती मनाने जपावी लागतात. माधव सपकाळ यांच्या आठवणीत मित्रांनी जपलेली ही माणुसकीच त्यांच्या जीवनाला खरी श्रद्धांजली ठरली आहे. मुंडगाव येथील बचत गटातील महिला शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी फिरून जनजागृती करत आहे. शासनाच्या GR नुसार लाभार्थ्यांची नावे नोंदविणे, आवश्यक माहिती संकलित करणे तसेच पात्र नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्या जबाबदारी आपली अत्यंत प्रामाणिकपणे पाळत आहे. महिलांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत विविध शासकीय योजनांची माहिती दिली. शासनाने दिलेल्या निर्देशनानुसार सर्वेक्षण व नोंदणीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी बचत गटातील महिलांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या या कार्यामुळे मुंडगाव परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. शासनाच्या योजना तळागाळीतून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने बचत गटातील महिला सातत्याने मेहनत घेत आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक नागरिकांना योजनांची अचूक माहिती मिळत असून लाभ मिळण्याचा मार्गही सुकर होत आहे. बचत गटातील महिलांच्या या उल्लेखनीय कार्याचे मुंडगाव परिसरात सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी वर्षा फुसे यांनी. मुंबईत अभियानाचा ध्येय धोरण आहे की सोशल सिक्युरिटी म्हणून एक सामाजिक प्रक्रिया म्हणून प्रत्येक घरातली बाई ही बचत गटात असलीच पाहिजे आणि गटाबाहेर असणाऱ्या महिलांचा आम्ही सर्वे करत आहोत. ज्या महिला इच्छुक असतील त्यांना आम्ही गटाची माहिती देऊन गटात येण्यासाठी प्रवृत्त करत आहोत. तसंच आम्ही तुमच्या घरी आलेलो आहोत. तुमच्या घरी जे 2-3 महिला आहेत त्यांच्यासोबत आणखी दुसऱ्या घरी जाऊन आम्ही 4-5 महिला एकत्र करून एक गट तयार करायचा आहे. गटात येण्यानंतर शासनाच्या ज्या काही योजना असतात, 3 महिन्यानंतर आरफ मिळतो, त्यानंतर 6 महिन्यानंतर पहिलं बँकेचं लोन मिळते, 35% व्याजदरावर 25% सबसिडीवर आपल्याला PMFME CMFGP व्यावसायिक कर्ज मिळतो.
एवढ्या सगळ्या शासनाच्या योजना हे बचत गटात आल्यानंतरच मिळतात, म्हणून आपल्याला बचत गटात येणं हे आवश्यक आहे. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.